वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. प्रवरानगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महायुती सरकारच्या विकास कामांचा आढावा घेतला. डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, शालिनीताई विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, तहसीलदार धीरज मांजरे, ज्ञानेश्वर गोंदकर, लक्ष्मण सावजी, नितीन दिनकर, डॉक्टर स्वाधीन गाडेकर, जयश्री थोरात, अभय शेळके, सचिन गायकवाड, सचिन शिंदे, पप्पू गाडे, गोकुळ दिघे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व लाभार्थी उपस्थित होते. यावेळी मंत्री विखे पाटील यांनी सिंचन, औद्योगिक विकास, महिला सक्षमीकरण, शेतकरी कर्जमाफी व वीज बिल माफीसह राज्यातील विकास कामांची माहिती दिली. तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे वितरण करण्यात आले. सोमनाथ डोळे, वेद बातमीचा, संगमनेर. याचं औचित्य साधून आज आपल्या 2018 शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. यासाठी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माननीय मंत्री जलसंपदा तथा पालकमंत्री अहिल्यानगर जिल्हा, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले माजी मंत्री माननीय श्री अण्णासाहेब म्हस्के पाटील साहेब, त्याचबरोबर माननीय सौ शालिनीताई विखे पाटील साहेब, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद अहिल्यानगर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय डॉक्टर स्वाधीन गाडेकरजी, नगराध्यक्ष राधानगर परिषद, त्याचबरोबर आपले जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष शिर्डी नगर परिषद, ज्ञानेश्वराबा गोंदकर पाटील, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, त्याचबरोबर खास करून उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी सन्माननीय श्री पंकज आशिया साहेब, आपल्या ज्या स्थळावरती आपला कार्यक्रम चालू आहे या कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्याचबरोबर आपल्या प्रवरा बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्याचबरोबर व्यवस्थापकीय संचालक, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, आपले श्री माणिक जे आहे उपविभागीय अधिकारी अमोल मोरे, तहसीलदार राहता, त्याचबरोबर आपले जिल्हा स्तरावरून आलेले सन्माननीय श्री संजय कुंभार साहेब, आपले जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, त्याचबरोबर सन्माननीय श्री सुधाकरजी बोराळे साहेब, आपले अधीक्षक कृषी अधिकारी अहिल्यानगर, त्याचबरोबर सन्माननीय उगले साहेब, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी आणि तालुकास्तरीय सर्व अधिकारी, आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. गेल्या वर्षी आपल्या 16 लाख कोटी मिळाले जातात. जिल्ह्याला 16 लाख कोटी मिळाले, त्यामध्ये 52 यावर्षी मिळाले. जिल्ह्याच्या प्रधानमंत्री योजनेमध्ये गेल्या वर्षी 114 कोटी आपल्याला मिळाले होते. पीएम किसान योजनेमध्ये 5.5 लाख शेतकऱ्यांचे 21 कोटी मिळाले. आणि आज शेतकऱ्यांच्या निर्वाह योजनेचा अंमलबजावणी करता वेगाने व्हावं, तसेच आपल्या जिल्ह्यातील कृषी सहाय्यता जवळजवळ 735 कोटी दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं स्वप्न ते स्वर्गीय एअरपोर्टला दिसतो आणि आता ते खासदार साहेबांनी पाहिलं होतं. यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी विषयाकडे करतात म्हणून त्यांना संधी द्यायची नाही, ही भूमिका आहे. मला जीवनाची सांगण्याचं काम केलं पाहिजे की दुष्काळमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न जे आलेल्या खासदार साहेबांनी सूर्य एअरपोर्टवर पाहिलं, त्या पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी घेतलेला आहे. पूर्ण करण्याचा आज या फुटबॉल महामंडळाच्या माध्यमातून मला विशेष सांगायला आलं होतं की हे दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा जे संकल्प आहे, विशेष करून आपल्याला गोदावरी
इथून भरून आणायचे त्यामध्ये गायकवाड या शब्दावर अठरा टीमची पाहिजे, भंडाऱ्यामध्ये आलं तर 15 टीमची पाहिजे, पुन्हा धरणामध्ये आलं तर 10-15 टीमची पाहिजे. हे करण्याचं भाग्य आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला मुख्यमंत्री तुम्ही सुद्धा दिली म्हणून जातो आणि देवेंद्रजी या कामाची जबाबदारी माझ्याच होतो. हा कुठं काम कसं पूर्ण करता येईल? अजून 1 लाख कोटी रुपये लागले. आज आपले कार्यक्रम होत आहेत, गोदावरी कार्यक्रम होत आहेत, परवाना कार्यक्रम होत आहेत, आपले धरणाच्या कार्यक्रमाचे कार्यक्रम अत्यंत स्पीड डिपेंड झाले. जायकवाडीमध्ये टेंडर काढतो, जायकवाडीमध्ये कोणते सलाह लागणार पण हे सगळ्या करताना शेतकरी डोळ्यासमोरून आपण त्या संदर्भामध्ये आपण विचार केलेला आहे. मला वाटतं निश्चितपणे मग आपल्या जिल्ह्याच्या बऱ्याच योजना काम पूर्ण होते, सागायची योजना आपण मंजूर केली, कुठली करणार नवीन प्रभावी ज्या ज्या भागामध्ये आपल्याला पाणीच्या संदर्भामध्ये काम करता येते करण्याचा आपला प्रयत्न करतो.